बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आमच्या संघटनेच्या वतीने जंतर मंतरवर सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला आम्ही यापूर्वी देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे। आज रोजी सोलापूरच्या कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे असे म्हणणे सादर केलेले आहे की जंतर मंतर येथे संविधानिक पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनास या सरकारने पोलिसांच्या मार्फत जे लहान विद्यार्थी आहेत या लहान विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे। आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत देशाचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान यांना आम्ही निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की ज्यांनी लाठीचार्ज केलेली आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्या संबंधित अधिकारी जे कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर जे विद्यार्थी ह्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सरकारतर्फे योग्य तो उपचार त्यांच्यावर करण्यात यावा आणि हा आंदोलन या सरकारने लवकरात लवकर हे थांबवण्यात यावं। आजचे आपल्या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत प्रधान साहेब यांनी राजीनामा दिल्यावर काय त्यांचा काही फरक पडणार नाही आहे। राजीनामा द्या, त्यांच्या ठिकाणी दुसरे येतील। विद्यार्थ्यांचा जीव तुम्ही वेगळीच करू नका हा एवढा मी बोलतो। आणि जे जंतर मंतरवर जो आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये सहभागी असलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांवर या पोलिसांनी जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे देखील त्यांनी माघारी घेतले पाहिजे। कारण की या देशाची जर संपत्ती जर पाहिली तर हे आजचे हे विद्यार्थीच आहेत। तर आपल्या या संपत्तीला या सरकारने ठेच पोचू नये अशी आमची भावना आम्ही कलेक्टर साहेबांसमोर मांडलेली आहे आणि आपल्या माध्यमातून देखील आम्ही देशाचे पंतप्रधान यांना निवेदन करतोय की आपण तात्काळ या विषयावर योग्य मार्ग काढावा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी योग्य आणि सक्षम अशा मंत्रीला शिक्षणाचा विभाग त्यांच्याकडे सोपवावा एवढं बोलतो मी थांबतो। तुम्ही बोलत होता सगळा झाला विषय आता यांच्या बोलण्यात सगळं आलं। तुम्ही कोण बोलणार आहे? संघटनेतर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो का ना भाभी? भाभी तू बोलणार